नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्वमेध करिअर अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण नाशिकमध्ये प्रथमताच फ्री ऑफ कॉस्ट ज्या कार्याचा श्री गणेशा केला होता ते कार्य आता कळसापर्यंत आलेलं आहे. मित्रांनो, म्हणजेच काय मित्रांनो, आपण जेवढ्या टेस्ट घेणार होतो त्यापैकी आपली आज चौथी टेस्ट आलेली आहे आणि चौथ्या टेस्टचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी मी तुमच्या सर्वांसमक्ष इथं उभा आहे. मित्रांनो, त्याआधी काही गोष्टी मला असं वाटतं की आपल्याशी शेअर करावं. तर मित्रांनो, सध्याचं जे वातावरण चालू आहे आजच्या घडीला टेलिग्रामला वगैरे, त्या वातावरणामध्ये खूप सारे तुम्ही डिस्टर्ब झालेले असाल मित्रांनो. तर ते डिस्टर्ब होऊ नका. जास्तीत जास्त व्यक्तींनी जास्तीत जास्त वेळ कसा लायब्ररीमध्ये काढता येईल तो बघा मित्रांनो, आपल्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, आपण आय होप की तुम्हाला आजचा पेपर खूप छान गेलेला आहे आणि तुम्ही खूप प्रसन्न मनाने आज एक्झाम सेंटर मधून बाहेर पडलेत आणि त्याच्या एक्सप्लेनेशनची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात मित्रांनो. ठीक आहे, तर त्या एक्सप्लेनेशन साठी आपण इथं जमलेलो आहोत मित्रांनो. पहिल्या सब्जेक्टचा आपण इथं एक्सप्लेनेशन घेत आहोत मित्रांनो आणि तो आहे म्हणजे चालू घडामोडी. आणि आय होप की तुम्हाला चालू घडामोडी खूप छान गेला असेल. मित्रांनो, तुम्हाला अश्वमेध करिअर अकॅडमी तर्फे एक गॅरंटी देतो मित्रांनो की आपण चालू घडामोडी हा जो डायनॅमिक सब्जेक्ट आपल्या टेस्ट पेपर मध्ये कव्हर केलेला मित्रांनो, त्या चालू घडामोडीतील प्रश्नांपैकी बऱ्याचशा प्रश्नांचं रिफ्लेक्शन तुम्हाला डायरेक्टली एक्झाम मध्ये दिसणार, ही आमची गॅरंटी मित्रांनो. फक्त तुम्ही कसं प्रिपेअर करताय आणि ते कसं पाठांतर करताय हे तुमच्यावर अवलंबून आहे. ठीक आहे मित्रांनो, ही झाली आमची गॅरंटी. आता आम्हाला तुमच्याकडनं काही गोष्टी अपेक्षित आहे की तुमची गॅरंटी कशासाठी पाहिजे मित्रांनो आम्हाला. तर मित्रांनो, तुमची साथ अशीच पुढेही कायम राहू द्या. आपण शक्य तेवढं फ्री ऑफ कॉस्ट देण्याचाच प्रयत्न करतोय आणि नाशिकमध्ये पहिल्यांदाच काही गोष्टी घेण्याचा प्रयत्न करतोय. तर तुमची साथ अशीच राहू द्या, भरभरून साथ द्या. ऑल द बेस्ट. आपण पहिला प्रश्न बघूया मित्रांनो. आपल्या आजच्या टेस्ट पेपरला आलेला करंट अफेअर्स साठी पहिला प्रश्न आला होता आपल्या महामहिम उपराष्ट्रपतींवर सीपी राधाकृष्णन. आणि मला वाटतं जो हाडाचा स्पर्धा परीक्षा करणारा विद्यार्थी आहे त्याच्या ही गोष्ट लक्षात येते की करंट अफेअर्स हे नेहमी करंटशी रिलेटेडच विचारलं जातं, त्यामध्ये पॉलिटीचाही बराचसा भाग कव्हर होतो. ठीक आहे, जो करंट अफेअर्स व्यवस्थित करतो त्याचा पॉलिटी आणि पर्यावरण किंवा जिओग्राफी या सब्जेक्ट मध्ये खूप हँड असतो किंवा त्यांना खूप फायदा होतो, हे तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो. आपला पहिला प्रश्न आलेला आहे डॉक्टर सीपी राधाकृष्णन यांच्यावर आणि मला वाटतं या व्यक्तींना तुम्ही ओळखता. महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल होते. ठीक आहे, त्याच्या आधी ते कुठे होते किंवा मूळ कुठल्या देशातले. ठीक आहे, डॉक्टर जगदीप धनखड साहेबांनी अचानक राजीनामा दिला आपल्या उपराष्ट्रपती पदाचा. ठीक आहे, आणि उपराष्ट्रपती पदावर असताना राजीनामा देणारे डॉक्टर जगदीप धनखड साहेब तिसरे व्यक्ती ठरले होते. आणि आय होप की हे तुम्हाला माहित असावं. दुसरे व्यक्ती होते व्ही गिरी आणि अजून एक व्यक्ती होतं ते तुम्ही मला आपल्या कमेंट सेक्शनला मित्रांनो 100% कमेंट करा. मी काय सांगितलं तुम्हाला, वन्स अगेन आय विल रिपीट की उपराष्ट्रपती पदावर असताना राजीनामा देणारे धनखड साहेब तिसरे व्यक्ती होते किंवा तिसरे उपराष्ट्रपती होते. तर दोन मी तुम्हाला सांगितले, व्ही गिरी, जगदीप धनखड साहेब. ठीक आहे, तिसरे कोण होते हे तुम्ही मला सांगा. आपण बघूया सीपी राधाकृष्णन यांच्याबद्दलचे काही वाक्य दिलेले आहेत मित्रांनो इथे. ठीक आहे, तर ते व्यवस्थित बघा मित्रांनो. नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती म्हणून नियुक्त झालेले सीपी राधाकृष्णन या संबंधी चुकीची विधाने दर्शवणारा पर्याय आपल्याला निवडायचा होता. पहिलं विधान होतं मित्रांनो, ते देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. मला वाटतं हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मित्रांनो की राष्ट्रपतींना शपथ सरन्यायाधीश देतात आणि उपराष्ट्रपतींना शपथ राष्ट्रपती देतात. ठीक आहे, तर पहिलंच वाक्य इथं काय दिलेलं मित्रांनो, देशाचे 15वे उपराष्ट्रपती. बरोबर आहे, इथं तुम्ही कन्फ्युज होऊ शकतात, चुकू शकतात. ठीक आहे, तर मित्रांनो लक्षात असू द्या, सीपी राधाकृष्णन हे भारताचे 15वेच उपराष्ट्रपती आहे. लक्षात असू द्या, जर आपण व्यक्ती म्हणून मोजले तर. ठीक आहे, कारण तुम्हाला माहिती आहे डॉक्टर हमीद अन्सारी साहेब आणि सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्याकडे 2 टर्म साठी उपराष्ट्रपती होते. ठीक आहे, म्हणून जर आपण व्यक्ती म्हणून बघितले तर 15वेच उपराष्ट्रपती आहे आपल्याकडे, लक्षात असू द्या. आणि तसा टर्म वाईज जर बघितलं तर ते 17वे. या दोन्ही गोष्टी मला वाटतं तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. 17वे आणि 15वे. आय होप की का 17वे म्हणतो हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो मी. ठीक आहे, तर लक्षात असू द्या 15वे उपराष्ट्रपती होते. पहिलं वाक्य तर करेक्ट आहे. उपराष्ट्रपती म्हणून निवडून येण्याआधी ते महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल होते. हे वाक्य पण इथं दिलेले आणि ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते, हे खरं आहे. ठीक आहे, पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम केले होते आणि त्यांना कोइंबतूरचे वाजपेयी असं म्हटलं जातं. कोइंबतूर म्हणजे कुठं आलं, तामिळनाडूमध्ये. लक्षात असू द्या, यांचं मूळ तामिळनाडूमध्ये आपल्याला सापडतं. लक्षात असू द्या मित्रांनो, त्यांना कोइंबतूरचे वाजपेयी म्हणून म्हटलं जातं. ठीक आहे, फक्त 1, 2 आणि 3, 1, 2
1, 3 आणि 4 आणि फक्त 2. आता याच्यापैकी आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे मित्रांनो. प्रश्नावर व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट असू द्या तुमचं. आपल्याला बरोबर नाही विचारलेले, चुकीचे विचारलेले. काय विचारले? चुकीचा पर्याय विचारलाय. वरती आपण शोधू. देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी शपथ दिली. हे वाक्य करेक्ट आहे. सो ऑप्शन ए आपला डिडक्ट झालेला आहे मित्रांनो इथे. ठीक आहे. उपराष्ट्रपती म्हणून निवडून येण्याआधी ते महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल होते. लक्षात असू द्या, उपराष्ट्रपती म्हणून निवडून येण्याआधी ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. ही गोष्ट खरी आहे मित्रांनो. परंतु ते गुजरातचे राज्यपाल नव्हते. त्यांच्याकडे कुठल्याही 2 राज्यांचा जॉईंट कारभार नव्हता. लक्षात असू द्या, जे आपले सध्याचे महामहिम राज्यपाल आहेत 22वे आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्र आणि गुजरातचा कॉमन किंवा जॉईंट कारभार आहे. इथं ही गोष्ट लक्षात असू द्या. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्र आणि गुजरातचे करंटचे राज्यपाल आहेत. ठीक आहे. फसवण्यासाठी हा पॉइंट दिलेला होता, म्हणून तुमचा ऑप्शन नंबर 2 चुकीचा आहे मित्रांनो. आपल्याला चुकीचंच विचारलेलं आहे, त्यामुळे सी ऑप्शन कॅन्सल झाला. एक तर 2 किंवा 3 चुकीचं आहे किंवा फक्त 2 चुकीचं आहे. 3 नंबर बघूया. पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. आणि जर तुम्ही त्यांची जीवनी वाचली असेल मित्रांनो, तर सीपी राधाकृष्णन महाराष्ट्रामध्ये राज्यपाल म्हणून येण्याआधी झारखंडचे राज्यपाल होते आणि झारखंडचे राज्यपाल होण्याआधी ते पुदुच्चेरीचे नायब राज्यपाल होते. आणि त्याच्या आधी ते लोकसभेवर 2 वेळा निवडून गेलेले होते कोइंबतूर मधून, म्हणून त्यांना कोइंबतूरचे वाजपेयी असंही म्हटलं जातं. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट त्यांच्याबद्दल जर आणखी जर इलॅबोरेट करून क्वेश्चन आला मित्रांनो, तर तो याच्यावर येऊ शकतो की कॉलेज करिअर मध्ये असताना ते टेबल टेनिस चॅम्पियन होते आणि उत्कृष्ट धावपटू होते. ही पण गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो. आणि त्यांना क्रिकेट खेळ पण खूप आवडायचा. ठीक आहे. ऑल द बेस्ट. सीपी राधाकृष्णनवर प्रश्न आलेलाच आहे आणि तो येणारच आहे तुम्हाला मेन एक्झाम मध्ये पण. ठीक आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया इथे. आता याचा फक्त पर्याय क्रमांक डी फक्त 2 याचा आन्सर आहे. लक्षात असू द्या, ते महाराष्ट्र आणि गुजरातचे सायमल्टेनियस राज्यपाल नाही. मित्रांनो याच्यानंतरचा प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवर. ठीक आहे. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या आणि खूपच छान असा प्रश्न आलेला आहे मित्रांनो. जागतिक निर्देशांक विचारले तुम्हाला आणि जागतिक निर्देशांकांची जोडी लावायची आपल्याला. सगळ्यांनी इथं व्यवस्थित लक्ष द्या. याच्यावर कधी ना कधी प्रश्न आलेलेच आहेत आणि भविष्यात येतीलच मित्रांनो. तर बघा मित्रांनो, शांतता निर्देशांक विचारलाय आपल्याला 2025 चा. इथं चुकून 2005 झाले मित्रांनो. ठीक आहे. तर शांतता निर्देशांक विचारलाय आपल्याला 2025 चा. ठीक आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड टॅलेंट रँकिंग विचारले 2025 ची. ऊर्जा संक्रमण निर्देशांक विचारलाय 2025 आणि जागतिक स्पर्धात्मक निर्देशांक 2025. लक्षात असू द्या मित्रांनो. ठीक आहे. जागतिक शांतता निर्देशांक आणि मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे जागतिक शांतता निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे मित्रांनो? 115. ठीक आहे. कितवा क्रमांक आहे भारताचा मित्रांनो? 115. म्हणजे अ ला किती आन्सर यायला पाहिजे मित्रांनो? थर्ड. अ ला थर्ड, फोर्थ, फर्स्ट, सेकंड, थर्ड म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 इज युअर करेक्ट आन्सर. बाकीची तुम्हाला बघायची गरज नाहीये. हा टाइम सेव्हिंग टेक्निक वाला प्रश्न होता मित्रांनो. ठीक आहे. आय होप की विदिन सेकंड मध्ये तुम्ही याचा आन्सर मारला असेल मित्रांनो. ठीक आहे. सगळ्यांनी इथं आता व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो. वर्ल्ड टॅलेंट रँकिंग मध्ये भारताचा क्रमांक आहे 2025 मध्ये 63. ऊर्जा संक्रमणामध्ये आपण 71 नंबरला आहे आणि जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकामध्ये आपण 41 नंबरला आहे. ठीक आहे. हे क्रमांक तुमचे पाठ झालेच पाहिजे. पण लक्षात असू द्या मित्रांनो, जर एक जोडी लावून प्रश्न जर निघत असेल तर ती टाइम सेव्हिंग टेक्निक असते. ही लक्षात असू द्या. आणि मला वाटतं जागतिक शांतता निर्देशांकामध्ये भारताचा 115वा क्रमांक सगळ्यांना पाठ झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर आपण बघूया मित्रांनो नेक्स्ट प्रश्न तुमच्या स्क्रीनवर इथे आलेला आहे. याचा ऑप्शन नंबर 4 इज युअर करेक्ट आन्सर. सगळ्यांना ते लक्षात आलंच असेल मित्रांनो. ठीक आहे. याच्यानंतर बघूया मित्रांनो. हा हे बघा, आपल्या भारतीय शिक्षण संस्थांनी जर परदेशामध्ये काही त्यांचे कॅम्पस जर उघडले तर याच्यावर खूप वेळा प्रश्न आलेला आहे. उदाहरणार्थ IIT मद्रासने झांझिबार टांझानिया इथे त्यांचा पहिला आउट ऑफ कंट्रीचा पहिला शिक्षण कॅम्पस उघडला होता मित्रांनो. आणि याच्यावरती प्रश्न आलेले होते आपल्याला. आपण 2023-24 ला हे पाठ केलेलं होतं मित्रांनो सगळ्यांनी. ठीक आहे. तुम्हाला हे माहितीच आहे याच्यावरती प्रश्न अपेक्षित असतात आणि येतातच. ठीक आहे. तसा सेम प्रश्न इथं फ्रेम झालेला मित्रांनो. IIT दिल्लीने भारताचे पहिले परदेशी अटल इनोव्हेशन सेंटर, IIT दिल्लीने भारताचे पहिले परदेशी अटल इनोव्हेशन सेंटर कुठे स्थापन केले? साधा सरळ प्रश्न विचारलेला आहे. इथं लक्षात ठेवा काय मित्रांनो? IIT दिल्ली. ठीक आहे मित्रांनो. याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. IIT मद्रासनं जसं झांझिबारला
टांझानियामध्ये पहिला परदेशी त्यांचा एज्युकेशनल कॅम्पस उघडला होता. त्याचप्रमाणे IIT बॉम्बेने पहिला परदेशी एज्युकेशनल कॅम्पस उघडलेला आहे UAE मध्ये. ठीक आहे. तसा अटल इनोव्हेशन सेंटर्स ही स्कीम तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, शिक्षणाशी संबंधित आहे. अटल इनोव्हेशन सेंटरचं पहिलं परदेशी हब, ठीक आहे, पहिला परदेशी कॅम्पस IIT दिल्लीनं उघडला आहे. याच्यावर पण प्रश्न फिरू शकतो. ठीक आहे. प्रश्न कसा येऊ शकतो याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा मित्रांनो. ठीक आहे. IIT दिल्लीनं पहिला त्यांचा परदेशी अटल इनोव्हेशन सेंटर काठमांडू, रियाद, आदिस अबाबा, अबुधाबी, आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो अबुधाबी. अबुधाबी कुठे येतं मित्रांनो? हे अबुधाबी येतं तुमच्या UAE मध्ये. कुठे येतं मित्रांनो? UAE, युनायटेड अरब अमिरात, म्हणजे आजचा संयुक्त अरब अमिराती. लक्षात असू द्या, दुबई सरकार आपण त्यांना दुबई म्हणूनच ओळखतो, पण ते ऍक्च्युअली 7 अमिराती आहेत, जशा शारजा, अबुधाबी, दुबई. लक्षात आलं? त्यात 7 जणांनी एकत्र येऊन युनायटेड अरब अमिरात बनलेलं आहे. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे मित्रांनो. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी. अबुधाबीला IIT दिल्लीने भारताचे पहिले अटल इनोव्हेशन सेंटर स्थापन केले मित्रांनो. आणि आता आलेला आहे खूप छान पुरस्कार, जो लेटेस्टच प्रदान करण्यात आलेला आहे आणि भारतातल्या एका संस्थेला मिळाला आहे. आणि ही अशी पुरस्कार मिळणारी ती भारतातली पहिली संस्था आहे, म्हणून तिच्यावरती प्रश्न अपेक्षितच आहे मित्रांनो. तो एक प्रति नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. तो आशिया खंडामध्ये, दक्षिण आशियामध्ये, त्याला म्हणतात रामन मॅग्सेसे पुरस्कार. लक्षात असू द्या मित्रांनो, रामन मॅग्सेसे हे फिलिपिन्सचे दुसरे राष्ट्राध्यक्ष होते आणि यांचा जेव्हा मृत्यू झाला 1957 मध्ये, तेव्हा या पुरस्कारांची स्थापना झाली आणि पहिला पुरस्कार देण्यात आलेला होता 1958 ला. आणि त्याच्यात एक पहिले भारतीय व्यक्ती होते ज्यांना हा पुरस्कार भेटला होता, ते म्हणजे आपले विनोबा भावे. आणि यांच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, 1958 ला पहिला पुरस्कार देण्यात आला होता. स्थापना 1957 ची आहे. याच्यावरती प्रश्न येऊन गेलेले आहेत, त्यामुळे तुमचं लक्ष असणं गरजेचं राहील. ठीक आहे. लक्षात असू द्या, 2025 ला रामन मॅग्सेसे पुरस्कार मिळाल्यांची यादी जाहीर झाली आणि भारतामध्ये कुठल्या व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला नाही मित्रांनो, तर हा पुरस्कार मिळालेला आहे एका संस्थेला आणि त्या संस्थेचं नाव तुम्हाला इथे दिलेलं आहे. 2025 चा रामन मॅग्सेसे पुरस्कार प्राप्त भारतातील पहिली संस्था. काय नाव मित्रांनो त्या संस्थेचं? एज्युकेट गर्ल्स. या एज्युकेट गर्ल्स या संस्थेवर एक तर प्रश्न येऊ शकतो, कारण ती पहिलीच संस्था आहे. आतापर्यंत भारतात फक्त व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. पण पहिली संस्था आहे एज्युकेट गर्ल्स, शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणात कार्यरत आहे. इथंही प्रश्न तयार होऊ शकतो की कुठे कार्यरत आहे? कुठे कार्यरत आहे मित्रांनो? शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणात. या संस्थेची स्थापना आणि संबंधित राज्यांची योग्य जोडी ओळखायची होती. मला वाटतं जर पहिल्यांदा भारतातल्या कुठल्या तरी संस्थेला जर असा पुरस्कार मिळाला तर ती कुठल्या राज्यामध्ये काम करते, कोणत्या क्षेत्रामध्ये काम करते, तिचे संस्थापक कोण आहेत आणि तिची स्थापना कधी झाली, या गोष्टी तुम्हाला माहितच असाव्यात मित्रांनो. संस्थापक कोण आहे हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं मित्रांनो. बाकीची 3 प्रश्नांची इन्फॉर्मेशन इथं सांगतो तुम्हाला. लक्षात असू द्या, पहिली संस्था आहे एज्युकेट गर्ल्स. कशात काम करते ती? शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणात. आणि तुम्हाला सरळ सांगतो मित्रांनो, याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. 2007 ला याची स्थापना आहे, राजस्थान मध्ये हे काम करते. एज्युकेट गर्ल्स, शाळाबाह्य मुलींना शिक्षण देण्याचं महत्वाचं कार्य या संस्थेने केलेलं आहे, म्हणून यांना आशिया खंडामध्ये दिला जाणारा प्रति नोबेल पुरस्कार रामन मॅग्सेसे भेटलेला आहे. यांच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे. लक्षात असू द्या, सगळ्यांनी व्यवस्थित हा प्रश्न अटेम्प्ट करा. त्याची स्थापना 2007 ची आहे, राज्य राजस्थान आहे मित्रांनो. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की पहिलीच अशी एक संस्था आहे भारतातली का जिला रामन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला, नाहीतर आतापर्यंत सगळ्या व्यक्तींनाच हा पुरस्कार मिळालेला आहे. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात असू द्या. त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न आपण बघू मित्रांनो, खूपच साधा सरळ सिंपल प्रश्न. 2025 मध्ये आयोजित पहिल्या वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट गेम स्पर्धा, वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट गेम स्पर्धा, इथं या शब्दावर कॉन्सन्ट्रेट करा. रोबोट गेम स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आलेल्या होत्या मित्रांनो, आणि नन अदर दॅन, याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए इज युअर करेक्ट आन्सर मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए इज युअर करेक्ट आन्सर, दॅट इज चीन. लक्षात असू द्या, या पहिल्या स्पर्धा आहे. जसं आपण बघतो ऑलिम्पिक स्पोर्ट्स जगामध्ये पहिल्यांदाच आयोजित करण्यात येणार होत्या. कुठल्या? ऑलिम्पिक स्पोर्ट्स. आणि कुठे आयोजित होणार आहे त्या? रियाद, सौदी अरेबियामध्ये. तशा या पहिल्या स्पर्धा मित्रांनो ऑगस्ट 2025 मध्ये आयोजित झाल्या. पहिल्या वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट गेम स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आल्या मित्रांनो? चीन, चायना. ऑप्शन क्रमांक ए इज युअर करेक्ट आन्सर मित्रांनो. आणि याच्यानंतरचाही प्रश्न खूपच छान आहे, ज्याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. आणि भारतातही या अशा कायद्याची गरज आहे. 16 वर्षांपर्यंतच्या मुला मुलींना
सोशल मीडिया वापरास बंदी घालण्याचा धोरणात्मक निर्णय कोणत्या देशाने नुकताच घेतला? लक्षात असू द्या, जर अशा काही गोष्टी सामाजिक क्षेत्राशी रिलेटेड घडेल असतील तर त्याच्यावरती प्रश्न अपेक्षित असतोच आणि तो येतोच. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी, दॅट इज ऑस्ट्रेलिया. 16 वर्षापर्यंतच्या मुला मुलींना सोशल मीडिया वापरास सामाजिक दृष्ट्या यांनी काय केलाय? प्रतिबंध घातलाय. लक्षात ठेवा, धोरणात्मक निर्णय हा, आणि हा ऑस्ट्रेलियानेच घेतलेला. लक्षात असू द्या मित्रांनो. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये पण. तुर्की, आइसलँड, फ्रान्स असे कुठलेही नाही. तुर्की तो ऑब्विसली नसतातच. ठीक आहे, आइसलँड किंवा फ्रान्स मध्ये तुम्ही कन्फ्युज झालेले असू शकतात. याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया. लक्षात असू द्या, ऑस्ट्रेलिया अजून एका गोष्टीशी संबंधित आहे, ते मोबाईलवर वेळ घालण्याच्या म्हणजे मोबाईलवर आपण जितका वेळ घालतो त्याच्यावरही त्यांनी प्रतिबंध आणलेला आहे. तो तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये एकदा सांगा मित्रांनो, तो कुठला कायदा होता आणि ऑस्ट्रेलियानं किती वर्षाखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी घातलेली, त्याच्यात पण ऑस्ट्रेलियाचे. लक्षात असू द्या. ठीक आहे, प्रश्न अपेक्षित आहे याच्यावर. ठीक आहे, नोव्हेंबर 2024 मध्ये निधन झालेले व्ही कमलाकर राव कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, निधन झालेल्या व्यक्तींवर कधी ना कधी प्रश्न अपेक्षित असतो आणि बऱ्याच वेळा वन सेंटेन्स जर प्रश्न आला तर फक्त ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते असंच विचारलं जातं. ठीक आहे, लक्षात असू द्या मित्रांनो. तर व्ही कमलाकर राव हे तुमच्या संगीत क्षेत्राशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक ए इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, व्ही कमलाकर राव कोणत्या क्षेत्राशी संबंधित मित्रांनो? संगीत क्षेत्राशी संगीतकार होते ते. ही गोष्ट लक्षात असू द्या, याच्यावर डिटेल मध्ये जाण्याची काही आवश्यकता नाहीये. ठीक आहे, 2024 मध्ये उत्तरी हिंदी महासागरात काही चक्रीवादळ आले होते आणि त्यांचे नामकरण करणारे देशांच्या जोड्या ओळखायच्या मित्रांनो. याच्यावर तुमचे 2 ते 3 प्रश्न सेट होतात मित्रांनो. एक, चक्रीवादळांचा सिरियल लावायला सांगतात तुम्हाला. ठीक आहे, कोणतं चक्रीवादळ कधी आलं त्याच्या योग्य जोड्या लावायला सांगतात, किंवा कोणत्या देशाने त्याला कोणतं नाव दिलं हे तुम्हाला लावायला सांगतात. ठीक आहे, तर आपण इथं प्रश्न विचारला, जोड्या लावायच्या आहे की कुठल्या देशानं कोणत्या चक्रीवादळाला नाव दिलं हिंदी महासागरात येणाऱ्या चक्रीवादळाला. ऑप्शनवर नजर मारून घ्या मित्रांनो. ऑप्शनवर नाही, कधी कधी आपला बराचसा ताण वाचून जातो. सर्व बरोबर, सर्व चूक. अ क बरोबर, फक्त ब बरोबर. आपल्याला काय शोधायचं मित्रांनो? योग्य. ठीक आहे, बघूया आपण. चक्रीवादळाचे नाव आहे मित्रांनो रेमल, आसना किंवा आसनी, दाना आणि फेंगल. ठीक आहे, 2024 मध्ये हे उत्तर हिंदी महासागरामध्ये जनरली, आणि ही पण एक गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो, सगळे जे चक्रीवादळ असतात जनरली मे जूनच्या नंतरच येतात. मे जून ते डिसेंबर पर्यंत त्यांचा कालावधी असतो. ठीक आहे, तर लक्षात असू द्या, मे जूनच्या आसपास तुमचं रेमल आलं होतं, नंतर आसनी, नंतर दाना आणि फेंगल. ठीक आहे, जर सिरियल लावायला विचारली तर हीच सिरियल आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, रेमलचं नामकरण खालीलपैकी ओमान, पाकिस्तान, कतार आणि सौदी अरेबिया. ठीक आहे, लक्षात असू द्या मित्रांनो, रेमलचं नामकरण हे ओमान देशाने केलेलं आहे. रेमलचं नामकरण, रेमल हे नाव चक्रीवादळाला ओमानने दिलेलं आहे. आसनी किंवा आसना कुठलाही शब्द येऊ शकतो. इथं तुम्हाला आसनी पण विचारतात. ठीक आहे, आसनी पण विचारतात, ASNI आसनी. ठीक आहे, लक्षात असू द्या मित्रांनो, रेमल ओमान, आसनी पाकिस्तान, दाना कतार, फेंगल सौदी अरेबिया. सगळेच्या सगळे करेक्ट आहे. ठीक आहे, म्हणून सर्व बरोबर. ऑप्शन क्रमांक ए इज युअर राईट आन्सर मित्रांनो. ठीक आहे, लक्षात असू द्या, याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहेच. तुमच्या पर्यावरणामध्ये ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात असू द्या. रेमल ओमान, आसना पाकिस्तान, दाना कतार, फेंगल सौदी अरेबिया. नेक्स्ट प्रश्न बघतो मित्रांनो आपण आता इथे. ठीक आहे, भारत व इंडोनेशिया यांच्यात होणाऱ्या युद्ध सरावातील चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा होता मित्रांनो. आता भारत आणि इंडोनेशियामध्ये कुठले कुठले युद्ध सराव होतात हे माहित असणं गरजेचं आहे. कुठल्या ना कुठल्या युद्ध सरावावर आपल्याला प्रश्न येतोच. लक्षात आलं तुमच्या? कुठल्या ना कुठल्या युद्ध सरावावर आपल्याला प्रश्न येतोच. पहिला मित्रांनो इंडो कॉर्पॅट, साहजिक आहे. इथं जर इंडिया आहे तर इथं इंडोनेशिया, गरुड शक्ती, समुद्र शक्ती, मित्र शक्ती. लक्षात असू द्या मित्रांनो, ऑड वन काढायचा तुम्हाला. बऱ्याच जणांनी इथं इंग्लिश मधून दिलं म्हणून इंडो कॉर्पॅट काढला असेल, पण तो भारत आणि इंडोनेशियातल्या नौदलातला युद्ध सराव. लक्षात असू द्या, गरुड शक्ती हा भारत आणि इंडोनेशियातल्या वायुदलाचा युद्ध सराव आहे, आणि समुद्र शक्ती हे भारत आणि इंडोनेशियाच्या परत एकदा नौदलातला सराव आहे. हे तुमच्या नाव लक्षातच राहिले पाहिजे. पण मित्र शक्ती हा जो युद्ध सराव आहे, इथं सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. सॉरी फॉर डिस्टर्बिंग, पण लक्षात असू द्या, मित्र शक्ती हा युद्ध सराव, मित्र शक्ती भारत प्लस श्रीलंका यांच्यामध्ये होतो. इथं तुमच्या ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. शक्ती आणि नुसतं जर शक्ती विचारलं मित्रांनो तुम्हाला, फक्त शक्ती, तर शक्ती हा युद्ध सराव भारत व फ्रान्स मध्ये होतो. भारत प्लस फ्रान्स.
लक्षात असू द्या, नुसता जर शक्ती विचारला तर इथं काय विचारलेलं तुम्हाला, मित्रशक्ती, गरुड शक्ती, समुद्र शक्ती. अजून एका याच्यात कन्फ्युज करण्यासाठी गोष्ट आहे मित्रांनो, उदर शक्ती. लक्षात असू द्या, उदर शक्ती हा युद्ध सराव भारत आणि मलेशियामध्ये होतो. उदर शक्ती हे कन्फ्युजिंग जे युद्ध सराव आहेत हे तुमचे पाठच झाले पाहिजे. ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो. याचा करेक्ट आन्सर काय मित्रांनो, मित्रशक्ती हा चुकीचा पर्याय इथं देण्यात आलेला होता. त्याच्यानंतरचा प्रश्न बघू मित्रांनो, 19वी G20 शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली. आता लक्षात असू द्या मित्रांनो, 19वी G20 शिखर परिषद भारत, इटली, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका. भारत, इटली, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका. लक्षात असू द्या मित्रांनो, 19वी G20 शिखर परिषद जी आहे नुकतेच नरेंद्र मोदींनी तिथं हजेरी लावली होती. पण लक्षात असू द्या, सध्या जी झालेली आहे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आता लेटेस्ट, लक्षात असू द्या ती 20वी होती. किती होती, 20वी. आणि कुठे झालेली ती, दक्षिण आफ्रिकेमध्ये. ठीक आहे. पण त्याच्या आधीची जी G20 शिखर परिषद होती, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, मी तुम्हाला G20 हा राईट, ठीक आहे ना. 19th G20 शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली मित्रांनो, ब्राझीलला. ऑप्शन क्रमांक सी इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी इज युअर करेक्ट आन्सर. लक्षात असू द्या, G20 शिखर परिषद 19वी ब्राझीलला आयोजित करण्यात आली होती आणि 20वी कुठे आयोजित झाली मित्रांनो, दक्षिण आफ्रिकेला. आणि 21वी कुठे आयोजित होणार आहे मित्रांनो 2026 मध्ये, तर ती आयोजित होणार आहे अमेरिका. सध्या यजमान कोण आहे, अमेरिका. आणि तुम्ही बघितलं असेल की दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती आणि आपले अमेरिकेचे राष्ट्रपती तात्यांचा झगडा झालेला, तात्या आले नव्हते, बरोबर आहे, हे तुम्हाला माहितच आहे. त्यांनी कुठलंही त्याचं यजमानपद वगैरे स्वीकारलेलं नाहीये. पण 21वी G20 शिखर परिषद कुठं होणार आहे मित्रांनो, अमेरिकेत होणार आहे, डोनाल्ड ट्रम्पच्या यांच्या अध्यक्षतेखाली. ठीक आहे मित्रांनो. याच्यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिक्सचा 10वा अधिकृत सदस्य म्हणून कोणता देश सामील झाला. याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहेत. लक्षात असू द्या मित्रांनो, नुकतीच ब्रिक्सची 17वी शिखर परिषद झाली मित्रांनो. कितीवी, 17वी. आणि ती झालेली आहे ब्राझील मध्ये. कुठे झालेली मित्रांनो, ब्राझील मध्ये. 16वी जी झाली होती ती झाली होती रशिया, कझाकिस्तान. आणि हे जोड्या लावायला आलेले होते तुम्हाला राज्यसेवेच्या पेपर मध्ये, ब्रिक्सच्या झालेल्या शिखर परिषदा. लक्षात असू द्या, ब्रिक्सचे पहिले 4च देश होते, त्यांना ब्रिक म्हणायचे, BRIC. जेम्स ओनिल नावाचे एक शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ होते, त्यांनी हा शब्द दिलेला होता ब्रिक. त्यावेळेस भारत, ब्राझील, रशिया, चायना. ठीक आहे. साऊथ आफ्रिका त्याच्यामध्ये आल्यावर त्यांना ब्रिक्स म्हणायला लागले. आणि या ब्रिक्सची पहिली शिखर परिषद 2009 ला एकातेरिनबर्ग रशिया येथे झाली होती. तिथून पुढे कंटिन्यू याच्या शिखर परिषद होत गेल्यात मित्रांनो, हे तुम्हाला माहितीच आहे. आणि सध्या ब्रिक्सचा विस्तार झालेला असून, जशी आपण बघितलं 2014 ला न्यू डेव्हलपमेंट बँक आली, जिचं मुख्यालय शांघायला आहे चीनमध्ये. ठीक आहे. त्याचे पहिले अध्यक्ष भारतीय होते, केवी कामत. ठीक आहे, हे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. ठीक आहे. तसं ब्रिक्सच्या जी संघटना होती त्याचा आता इलॅबोरेट करण्यात आलेली होती, सदस्य संख्या वाढवण्यात आली आणि 10 सदस्य झाले. आणि 10वा सदस्य तुमच्या ब्रिक्सचा आहे मित्रांनो, इंडोनेशिया. कोण मित्रांनो, इंडोनेशिया. हे तुम्हाला माहिती आहे, हा 10वा सदस्य. ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. इराण, संयुक्त अरब अमिराती, इथिओपिया हे ऑलरेडी ब्रिक्सचे सदस्य आहेत, ही गोष्ट लक्षात असू द्या. त्याच्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, नुकत्याच झालेल्या नियुक्त्या आणि संबंधित संस्था यांच्या जोड्या लावायच्या होत्या आपल्याला. संजय मल्होत्रा, के संजय मूर्ती, राम सुब्रमण्यम आणि व्ही नारायणन. आणि मला वाटतं मित्रांनो, याच्यासारखा सिंपल प्रश्न दुसरा कुठलाच नाहीये. तुम्हाला माहिती आहे, संजय मल्होत्रा आरबीआयचे संचालक झालेले आहेत मित्रांनो. संजय मल्होत्रा आरबीआयचे प्रमुख झालेले आहेत. के संजय मूर्ती हे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक आहे मित्रांनो. व्ही राम सुब्रमण्यम हे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आहेत. आणि व्ही नारायणन इस्रोचे अध्यक्ष आहेत. आणि मला वाटतं याच्यासारखा सिंपल प्रश्न करंट अफेअर्स मध्ये दुसरा कुठलाही नसावा, त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे मित्रांनो. ठीक आहे. संजय मल्होत्रा आरबीआय, ऑप्शन क्रमांक 3 दॅट इज 4th. टाइम सेव्हिंग टेक्निकचा प्रश्न होता हा, एकाच याच्यावर याचा आन्सर निघत होतो. ऑप्शन क्रमांक 4 इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. खाली जाऊया आपण मित्रांनो, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. वन परिसंस्थेला हरित जीडीपीशी जोडणारे भारतातलं पहिलं राज्य. लक्षात असू द्या, याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहेच. आणि वन परिसंस्था आणि हरित जीडीपी यांचं कॉम्बिनेशन जर कोणी केलं असेल ना मित्रांनो, तर ते केलेलं आहे छत्तीसगडने. ऑप्शन क्रमांक बी इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. याच्याशीच संबंधित एक मिळती जुळती घटना घडलेली मित्रांनो तुमच्या उत्तराखंड राज्यामध्ये. आणि आय होप की तुम्ही मला ती कमेंट बॉक्स मध्ये सांगाल की काय घडलेलं आहे. ठीक आहे. तर सध्या प्रश्न काय, वन परिसंस्थेला हरित जीडीपीशी जोडणारं भारतातलं पहिलं राज्य कुठलं मित्रांनो, छत्तीसगड.
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024, तुम्हाला हे माहिती आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 हे 4 व्यक्तींना दिले होते. ते 4 व्यक्ती ह्याच आहेत मित्रांनो, मनु भाकर, डी गुकेश आहे ऍक्च्युअली, ते चुकलेलं मित्रांनो, तिथं व्यवस्थित लक्ष द्या. डी गुकेश कोण आहे ते? डी गुकेश. लक्षात असू द्या मित्रांनो, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार, तर यांच्या खेळांशी जोड्या लावायला लावलेलं होतं आपल्याला. त्याच्यापैकी एक जोडी चुकलेली, ती ओळखायची. मला वाटतं इथं कोणी कन्फ्युज नसावं की मनु भाकर नेमबाजीशी संबंधित आहे, त्यामुळं ऑप्शन क्रमांक ए इज करेक्ट. बी डी गुकेश बुद्धिबळ, इथंही कोणी कन्फ्युज नसावं मित्रांनो. हरमनप्रीत सिंग हे हॉकीचेच आहेत, हे लक्षात असू द्या. पण प्रवीण कुमार हे काळ क्रिकेटचे होते. प्रवीण कुमार नावाचे गृहस्थ क्रिकेटमध्ये खेळणारे बॉलर होते, पण लक्षात असू द्या त्यांना मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार भेटलेला नाही. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात असू द्या. हे जे आपले प्रवीण कुमार आहेत ना, हे लक्षात ठेवा, पॅरा जम्पिंग प्लेयर ते लक्षात ठेवा. उंच उडी, पॅरा जम्पिंग प्लेयर आहे हा शब्द लक्षात असू द्या मित्रांनो. उंच उडीमध्ये आपल्या दिव्यांग खेळाडू ते कोण? मिस्टर प्रवीण कुमार. सो डी इज युअर करेक्ट आन्सर हिअर. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे शेवटचा. पहिल्याच बिमस्टेक युवा शिखर परिषदेचं आयोजन 2025 मध्ये भारतात करण्यात आलं. पहिली गोष्ट तुम्हाला हे माहित पाहिजे, बिमस्टेक संस्था 1997 ला स्थापन झालेली, त्याचं सचिवालय ढाक्याला आहे. ही गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो. पाकिस्तानला बायपास करून भारताने बिमस्टेक संस्था स्थापन केलेली आहे. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह, बे ऑफ बंगालशी रिलेटेड जेवढे देश आहेत ना, त्यांची ही संस्था ही लक्षात आली पाहिजे. त्यांची पहिलीच युवा शिखर परिषद 2025 भारतात झाली, पहिलीच होती म्हणून गरजेची, आणि ती पण झाली गांधीनगरला. सो ऑप्शन क्रमांक ए इज युअर करेक्ट आन्सर. गांधीनगरला झालेले 65 नंबरचा क्वेश्चन इथं आपला करेक्ट झालेला मित्रांनो. ठीक आहे. आणि आपले करंट अफेअर्सचं जे काही अनालिसिस होतं ते संपलेलं मित्रांनो. खूप छान आणि क्वालिटी पेपर तुमचा करंट अफेअर्स मध्ये यावेळेस सेट झालेला होता. याच्यात बऱ्याचशा प्रश्नांचं रिफ्लेक्शन तुम्हाला कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये दिसणारच आहे मित्रांनो. मला असं वाटतं की याच्यामध्ये आलेले चक्रीवादळे, नवीन झालेल्या नियुक्त्या, कुठे ना कुठे तुम्हाला चमकणारे प्रश्न आहेत. हरित जीडीपीशी जोडणारं पहिलं राज्य, खूप छान प्रश्न सेट झालेले होते मित्रांनो. आय होप की तुम्हाला खूप छान मार्क्स पण आलेले असतील. हे ध्यानात ठेवा, आपली परीक्षा किती पुढे जाते किंवा वेळेवर होते ते आपण बघूच, त्या दृष्टीने आपण आपलं पुढचं नियोजन लावू. पण त्याआधी जर तुम्हाला काही सजेशन असतील तर तेही सांगा मित्रांनो. आणि जर तुम्हाला हे अनालिसिस आवडला असेल तर अश्वमेध करिअर अकॅडमीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका मित्रांनो. आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी पॉझिटिव्ह जे काही कमेंट करता येईल तुम्हाला ती करा, निगेटिव्ह केली तरी डझंट मॅटर. ठीक आहे, आपण त्याला पॉझिटिव्ह मध्ये घेऊन सुधारणा करण्याचा निश्चितच प्रयत्न करू. ऑल द बेस्ट सगळ्यांना. येणाऱ्या पूर्व परीक्षा 2025, कंबाईन पूर्व परीक्षा 2025 साठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर काही अडीअडचणी असेल, मार्क्स वाढत नसतील, ऑप्शन डिडक्शन मेथड कळत नसेल, तर मित्रांनो मला असं वाटतंय का तुम्ही एकदा अश्वमेध करिअर अकॅडमीला अवश्य भेट द्या. एकदा या, बोला. यायला आणि बोलायला काही जास्त पैसे लागणार नाहीत मित्रांनो. फ्रँकली कम्युनिकेट करा, निश्चितच तुम्हाला याचा फायदा होऊन जाईल. जर आपण खूप दिवसापासून एखाद्या गोष्टीला स्टक झालेला असेल, आपला स्कोर वाढत नसेल, तर एकदा अवश्य भेट द्या. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.